हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान। सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर। पहिली जी न्यूज आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। मध्यंतरी काही अभिनेत्री आणि काही जे काही हिरो वगैरे आहेत त्यांचे काही व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालेले होते आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की हे जे काही व्हिडिओ आहेत किंवा हे जे काही फोटो आहेत ते त्या संबंधित व्यक्तीचे नसून त्याच्यामध्ये काहीतरी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्याबद्दल काही वेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आले होते। सो हे तंत्रज्ञान जे आहे ते मध्यंतरी पाठीमागच्या काही काळामध्ये वर्तमानपत्रांमध्ये सोशल मीडियामध्ये कंटिन्युअसली चर्चेत होतं आणि हे तंत्रज्ञान काय आहे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतं। याच्या संदर्भात अजून सुद्धा भारत सरकारने काही कायदा करण्याचा विचार केलेला नाहीये। सध्याला संसदेचं हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी सुरू आहे आणि या तंत्रज्ञानाबद्दल भविष्यामध्ये संसदेमध्ये विधिमंडळामध्ये कायदे देखील त्या ठिकाणी होऊ शकतात। तर हे तंत्रज्ञान काय आहे आपण समजून घेऊयात। फक्त आयोग तुम्हाला इथपर्यंतच विचारू शकतं की हा तंत्रज्ञानाचा प्रकार काय आहे। ओके, सो हे तंत्रज्ञान जे आहे त्याचं नाव आहे डीप फेक तंत्रज्ञान। आता हे फेक वर्ण तुम्हाला लक्षात आलं असेल की हे काहीतरी चुकीची गोष्ट आहे। ओके, आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही चुकीची गोष्ट करत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणू शकतो, तर त्या तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की ह्या तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी केला जातो। सो बेसिकली लोकांची फसवणूक करणं असेल, लोकांची बदनामी करणं असेल तर या गोष्टीसाठी त्याचा वापर केला जातो। सो इथं काय केलं जातंय तर एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ, एखाद्या व्यक्तीचा फोटो, एखाद्या व्यक्तीचा आवाज हा देखील त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रसारित केला जातो। म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी असा एखाद्या व्यक्तीचा फोटो आहे आणि ह्या व्यक्तीचा फोटो जो आहे त्याचा खालचं शरीर जे आहे ते दुसऱ्या व्यक्ती म्हणजे त्याच व्यक्तीचं असतं आणि फोटो फक्त त्याच्या ठिकाणी रिप्लेस केला जातो, त्याला दुसऱ्या व्यक्तीचा फोटो त्या ठिकाणी लावला जातो। त्यामुळे आपल्याला असा ग्रह किंवा भास निर्माण होतो की तो त्याच व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे। ओके, येस, सो हे आहे डीप फेक तंत्रज्ञान। सो काय आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कोणत्याही व्यक्तीचा चेहरा, संपूर्ण शरीर, आवाज अशा सर्व गोष्टी कृत्रिमरित्या एकत्र आणून ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून हुबेहूब म्हणजे अतिशय एक्झॅक्टली ती व्यक्ती असेल असं आपल्याला जो काही भास निर्माण करण्याचं तंत्रज्ञान आहे त्याला डीप फेक तंत्रज्ञान असं म्हटलं जातं। सो लक्षात आलं तुम्हाला, चेहरे शब्द त्यातले लक्षात घ्या, चेहरा, संपूर्ण शरीर, आवाज या सर्व गोष्टी कृत्रिमरित्या म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून हुबेहूब त्या व्यक्तीचा भास निर्माण केला जातो। ती शब्द काय महत्त्वाचा आहे, भास। ती व्यक्ती स्वतः ते नसते, दुसऱ्या कोणाच्या तरी ज्या काही ॲक्शन्स आहेत, जे काही फोटो आहे त्याच्यावर त्याचा फोटो वगैरे चिकटावला जातो। सो असं एक तंत्रज्ञान त्या ठिकाणी आहे। केंद्र सरकारने याच्यावर काय भूमिका घेतली आहे की डीप फेक व्हिडिओची चौकशी करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल। सो बेसिकली असं जर काही फसवणुकीचे प्रकार होत असतील तर या व्हिडिओची चौकशी करण्यासाठी एका अधिकाऱ्याची विशेष नियुक्ती त्या ठिकाणी केली जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे सगळं होतं किंवा प्रसारित केलं जातं तो सोशल मीडियामधून। सो याबाबत कारवाई करण्यासाठी समाज माध्यम कंपन्यांना म्हणजेच सोशल मीडिया कंपन्यांना, मग त्याच्यामध्ये फेसबुक असू शकतं, इंस्टाग्राम असू शकतं, एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर त्या ठिकाणी असू शकतं। ओके, सो हे जे सोशल मीडिया आहे त्यांना 7 दिवसांचा अवधी दिला जाईल। ज्या कोणी व्यक्तीने अशा गोष्टी केलेल्या आहेत त्याला सूचना देण्यासाठी 7 दिवसांचा मुदत कालावधी जो आहे तो समाज माध्यम कंपन्यांना दिला जाईल। असे व्हिडिओ प्रसारित करणारे जे काही लोक आहेत त्यांना 1 लाख रुपये दंड आणि 3 वर्ष तुरुंगवास अशी शिक्षा त्या ठिकाणी असे होईल। सो बेसिकली हा IT ॲक्ट अंतर्गत जाईल की लोकांची बदनामी गेली। ओके, नंतर तक्रारी करण्यासाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ असेल, एक वेबसाईट डिझाईन केली जाईल। या वेबसाईटवरती जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असा काही प्रकार झाला असेल तर त्या संकेतस्थळावर म्हणजे त्या वेबसाईटवरती जाऊन ते त्या ठिकाणी तक्रार करू शकतो। ओके, सो बेसिकली हे डीप फेक तंत्रज्ञान चर्चेत होतं म्हणून मी तुम्हाला थोडं दिलेलं आहे की सो बेसिकली आहे काय, तर एखाद्या व्यक्तीचा भास निर्माण करायचा आहे, सेम तो व्यक्ती वाटेल असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे भास निर्माण त्या ठिकाणी करायचा आहे। ओके, आलं लक्षात सगळ्यांना। चलो, नंतर याच तंत्रज्ञानावर आधारित एक सिक्युरिटी परिषद त्या ठिकाणी आहे। सो आता आपण बघितलं की मी त्याला म्हणेल की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक दुधारी तलवार आहे। त्याचा आपण वापर कसा करतोय, किती चांगल्या गोष्टीसाठी करतोय, किती विधायक कामासाठी करतोय हे आपल्यावर आहे। सो आपण त्याचा वाईट उपयोग करायचा म्हटल्यानंतर हे तंत्रज्ञान अतिशय त्या ठिकाणी वाईट त्या ठिकाणी आहे। सो मला असं वाटतं की
आत्ताच आपण बघितलं की डीप फेक तंत्रज्ञान हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. सो भविष्यात ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा किंवा ह्याच्यातून जरी काही वाईट गोष्टी समोर आल्या तर त्याच्यावर फाईट करण्यासाठी आपण काहीतरी तयार राहिलं पाहिजे. यासाठी अशा प्रकारची एक परिषद त्या ठिकाणी पहिल्यांदाच ऑर्गनाईज करण्यात आली होती. त्याला म्हटलं जातं AI सेफ्टी समिट किंवा त्याला आपण म्हणू शकतो कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा परिषद. ही कुठे झाली तर ब्लेचली नावाचं ठिकाण आहे लंडनमध्ये. लंडनमध्ये म्हणण्यापेक्षा आपण आयोग तुम्हाला असं पण म्हणू शकता शहराचं देशाचं नाव देऊ शकतं. लंडन हे ब्रिटनमध्ये आहे. सो लंडनमधल्या ब्लिचरी प्रांतामध्ये किंवा ठिकाणी अशा प्रकारे ही परिषद झाली. या परिषदेसाठी ब्रिटननं पुढाकार घेतला. जगातील सर्व क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जो आहे त्याच्यावर चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली. या परिषदेची निष्पत्ती अशी होती की सर्व सदस्य राष्ट्रांनी ब्लेचली जाहीरनामा त्या ठिकाणी डिक्लेअर केला. परिषदेमध्ये एक घोषणा करण्यात आली की भारताला सुरक्षित देशांच्या यादीमध्ये सेफ सिटी कंट्रीजमध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात येईल. 2024ची परिषद दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये होईल. एकदा 24मध्ये 2 परिषदा होतील. पहिल्या 6 महिन्यामध्ये एक होईल आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी होईल. सो अशी AI सेफ्टी समिट जी आहे ती त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये त्या ठिकाणी पार पडलेली होती लंडनमध्ये. ओके येस. नंतर संक्षिप्त घडामोडी आपण बघूयात. 9वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024चा फरीदाबाद या ठिकाणी होणार आहे जे हरियाणामध्ये आहे. सो जानेवारी 2024मध्ये ही परिषद होईल. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल फरीदाबादमध्ये त्या ठिकाणी होईल. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पब्लिक आउटरीच इन पब अमृतकाल अशी त्याची थीम त्या ठिकाणी आहे. पुढची गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक ह्युमनाइड रोबोट CEO बनवण्यात आलेली आहे. AI ह्युमनाइड रोबोट CEO मिका म्हणजे एक कंपनी आहे. त्या कंपनीचा डायरेक्टली CEO जो आहे तो रोबोट आहे आणि तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आहे. सो जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता ह्युमनाइड रोबोट मुख्य कार्यकारी अधिकारी CEO ती आहे मिका. याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. ओके डिक्टेडर नावाची एक कोलंबियन रम कंपनी आहे. रम हा एक अल्कोहोलचा प्रकार आहे. सो त्या कंपनीनं अशा प्रकारे या रोबोट CEOची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. ओके नंतर चिकनगुनिया जो आहे त्याच्यावरील जगातील पहिली लस जी आहे तिचं नाव आहे एक्सचिक. ओके लक्षात ठेवा एक्सचिक. ओके सो आयोग प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतो तुम्हाला. ओके चिकनगुनियावरची जगातली पहिली लस. औषधं तर भरपूर आहेत पण चिकनगुनिया होऊ नये म्हणून त्या ठिकाणी बालकांना त्या ठिकाणी लस दिली जाईल. एक्सचिक असं नाव आहे. अमेरिकेतल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने त्याला मान्यता दिलेली आहे. नंतर जगातलं पहिलं 3D प्रिंटेड मंदिर जे आहे ते बुरुगपल्ली जिल्हा सिद्धिपेठ तेलंगणा राज्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे. सो आयोग प्रश्न विचारू शकतं जगातलं पहिलं 3D प्रिंटेड मंदिर. ओके सो एखाद्या इमारतीचं किंवा एखाद्या बांधकाम करण्याचं तंत्रज्ञान जे आहे त्याला आपण 3D प्रिंटेड असं त्या ठिकाणी म्हणतो. सो आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये जास्त जायचं नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा देशातलं जगातलं पहिलं 3D प्रिंटेड मंदिर कुठं आहे तेलंगणामध्ये त्या ठिकाणी आहे. नंतर चीनमध्ये मध्यंतरी बालकांना एका डिसीजची लागण त्या ठिकाणी झालेली होती. त्याला H9N2 असं म्हणतात किंवा आपण त्याला साध्या सोप्या भाषेत निमोनिया असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. नंतर जगातील सर्वात उंचीवरील म्हणजे समुद्र सपाटीपासून उंचीवरची असणारी अणुसंशोधन अणुभट्टी आपण त्याला न्यूक्लिअर रिॲक्टर असं देखील म्हणू शकतो. ओके न्यूक्लिअर रिसर्च रिॲक्टर बोलिव्हिया देशामध्ये उभारली जात आहे. नंतर प्रवासाचे बरेच मोड त्या ठिकाणी आहेत. आपण म्हणतो की आपण बाय रोड जाऊ शकतो, बाय एअर जाऊ शकतो, बाय सी त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा बाय वॉटर जाऊ शकतो. परंतु आता बाय एअर जाण्यासाठी आता आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक फ्लाइंग टॅक्सी त्या ठिकाणी असणार आहे. ओके सो जगातील पहिली प्रवासी वाहतूक करणारी फ्लाइंग टॅक्सी तिचं नाव आहे EH216S. चीन देशामध्ये तिचं अनावरण करण्यात आलेलं आहे. इहांग नावाची कंपनी आहे त्यांनी त्याचं उत्पादन केलेलं आहे. नंतर ॲग्रिकल्चर ज्या काही बातम्या आहेत त्यांचं निरीक्षण करण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी भारताचा कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय म्हणजे फर्स्ट AI सोल्युशन म्हणजे काय तर अशा प्रकारे जे काही कृषीच्या रिलेटेड ज्या काही बातम्या असतील त्याचं ॲनालिसिस केलं जाईल, रिसर्च केलं जाईल. त्याला नाव आहे कृषी 24/7. लक्षात ठेवा हे PIBची न्यूज होती त्या ठिकाणी लक्षात ठेवा. सो कृषी बातम्यांचं ऑब्झर्वेशन करणं त्याचं ॲनालिसिस करणं याच्यासाठी भारताचा पहिला AI सोल्युशन जे आहे त्याचं नाव आहे कृषी 24/7. नंतर इलॉन मस्क यांची XAI नावाची एक कंपनी आहे. त्यांनी ग्रुक नावाचा एक स्वतःचा AI चॅटबॉट विकसित केलेला आहे. चॅटबॉट हे असा प्रकार असतो जो तुम्हाला हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या भाषेत देण्याची क्षमता त्या ठिकाणी त्याच्याकडे असते. सो ग्रुक XAI या कंपनीचा त्या ठिकाणी चॅटबॉट त्या ठिकाणी आहे. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सुरू करणारा देश आहे चीन, जिथं इंटरनेटचा वेग 1 TBPS त्या ठिकाणी आहे. आपल्या भारतामध्ये सरासरी स्पीड आहे 50 MBPS परंतु तिकडं 1 TBPS
त्या ठिकाणी स्पीड त्या ठिकाणी चायनामध्ये आहे. नंतर नागरिकांना ज्या काही सेवा आहेत त्या प्रदान करण्यासाठी चंदीगड शहरानं एक त्या ठिकाणी चॅटबॉट विकसित केलेला आहे, त्याचं नाव आहे बिरबल. लक्षात ठेवा. सो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बिरबल हा कोणत्या देशानं किंवा शहरानं विकसित केलेला चॅटबॉट आहे, तर चंदीगड. बेसिकली इथं नागरिकांना एखाद्या गोष्टीबाबत समस्या असतील तर त्या समस्या त्या ठिकाणी लिहू शकतात, विचारू शकतात आणि तो चॅटबॉट जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी तुमच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी देईल. सो बिरबल हा चंदीगड शहराचा एक चॅटबॉट त्या ठिकाणी आहे. नंतर अणुतंत्रज्ञान आणि त्याच्या संदर्भात असलेली सामग्री आहे त्यांची निर्यात करण्यासाठी अमेरिकेसोबत एका आशियान देशानं करार केलेला आहे, तो देश आहे फिलिपाईन्स. नंतर पोलिसांनी 5G तंत्रज्ञानाचा योग्य वापर त्या ठिकाणी केला पाहिजे, त्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी एक राष्ट्रीय हॅकॅथॉन ऑर्गनाईज करण्यात आलं होतं, त्याचं नाव आहे विमर्श. लक्षात ठेवा. सो पोलिसांसाठी 5G तंत्रज्ञानाच्या वापरावरील राष्ट्रीय हॅकॅथॉन ते आहे विमर्श. नंतर सप्लाय चेनला चालना देण्यासाठी भारत आणि युरोपियन युनियननं एकमेकांसोबत सेमीकंडक्टर करार या ठिकाणी केलेला आहे. सो भारत आणि युरोपियन युनियन यांनी सप्लाय चेनच्या बाबतीत करार त्या ठिकाणी केलेला आहे. ओके, येस. युरोपियन युनियन हे एक आंतरराष्ट्रीय संघटना त्या ठिकाणी आहे. नंतर IIT रोपरनं पंजाबमध्ये जी काही सतलज नावाची नदी आहे तिथे एक दुर्मिळ धातू त्या ठिकाणी शोधलेला आहे, त्याचं नाव आहे टँटलम. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न 3 ठिकाणी विचारला जाऊ शकतो. एक तर IIT रोपर कोणत्या संस्थेने शोधला, कोणत्या नदीत शोधला किंवा कोणता धातू शोधला. सो IIT रोपरनं पंजाबमधल्या सतलज नदीमध्ये टँटलम नावाचा धातू त्या ठिकाणी शोधलेला आहे, जो अतिशय दुर्मिळ त्या ठिकाणी आहे. 30 नोव्हेंबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय कम्प्युटर सेफ्टी दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय संगणक सुरक्षा दिवस म्हणून देखील त्या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, येस. चला, नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूया. पहिलीच गोष्ट आपण बघितली होती की डीप फेक तंत्रज्ञान, ज्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा किंवा AIचा वापर करून कोणत्याही व्यक्तीचा चेहरा, संपूर्ण शरीर, आवाज अशा सर्व गोष्टी कृत्रिमरित्या एकत्रित आणून त्याचे ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून तो व्यक्ती आहे असा भास निर्माण केला जातो. ओके, केंद्र सरकारनं काही भूमिका केलेल्या आहेत की चौकशी करण्यासाठी एका स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल. ज्या काही सोशल मीडिया कंपन्या आहेत त्यांना 7 दिवसांचा कालावधी दिला आहे. व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या लोकांना 1 लाख रुपये दंड आणि 3 वर्ष तुरुंगवास असेल आणि तक्रारींची नोंद करण्यासाठी एक वेबसाईट त्या ठिकाणी असेल. पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा परिषद लंडनमध्ये झाली. पुढाकार ब्रिटननं त्या ठिकाणी घेतला होता, जिथं AI त्या टेक्नॉलॉजीचा चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली. ओके, पुढची परिषद दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये होणार आहे. 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जानेवारी 2024 मध्ये फरीदाबाद या ठिकाणी होणार आहे. जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता ह्युमनॉइड रोबोट मुख्य कार्यकारी तिचं नाव आहे मिका. डिक्टेटर नावाची एक कोलंबियन रम कंपनी आहे, त्यांनी त्याची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. चिकनगुन्यावरची जगातली पहिली लस, तिचं नाव आहे ॲक्सचिक. जगातील पहिलं 3D प्रिंटेड मंदिर आहे तेलंगणा राज्यामध्ये. नंतर जगातील सर्वात उंचीवरील अणुसंशोधन भट्टी जी आहे ती बोलिव्हिया देशामध्ये उभारली जाते. जगातील पहिली प्रवासी वाहतूक करणारी फ्लाइंग टॅक्सी जी आहे ती चीनमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. इहांग या कंपनीने ते बनवलेलं आहे. कृषी 24/7 नावाचा एक AI सोल्युशन आहे, ज्या माध्यमातून ॲग्रिकल्चर न्यूज जे आहे त्याचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. नंतर जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सुरू करणारा देश आहे चायना. 1.2 TBPS एवढा त्याचा वेग त्या ठिकाणी आहे. नंतर चंदीगड शहरानं बिरबल नावाचा चॅटबॉट विकसित केलेला आहे. नंतर अमेरिकेसोबत न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आणि त्याच्या संदर्भात सामग्रीची निर्यात करण्यासाठी फिलिपाईन्स देशानं करार केलेला आहे. पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी सेमीकंडक्टर करार भारताने युरोपियन युनियन सोबत केलेला आहे. IIT रोपरला पंजाब नावाच्या राज्यामध्ये सतलज नदीमध्ये टँटलम नावाचा एक दुर्मिळ धातू त्या ठिकाणी सापडलेला आहे. आणि 30 नोव्हेंबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय संगणक सुरक्षा दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, सो आजच्यासाठी आपण इथेच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना. तोपर्यंत धन्यवाद.